विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 1.1च्या भाग 2मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. आपला हा 9वा प्रश्न चालू आहे. 3 क्रमावर विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यामधील मधली संख्या कोणती? पहा, कोणत्याही क्रमावर विषम संख्यांची बेरीज दिली असेल तर मधली संख्या ही काय असते? त्यांची सरासरी असते. पहा, 153/3 यांची सरासरी काय येणार आहे? मधली संख्या 3×5=15 आणि 3×1=3 म्हणजे 51. म्हणजे 90 हे एक्झाम्पल आहे. याचं उत्तर काय येणार आहे? 51 म्हणजे पर्याय क्रमांक 2. याच उदाहरणाला आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूया. समजा x ही एक मधली संख्या आहे. मग याच्या पाठीमागील मधली विषम संख्या काय होणार आहे? x - 2. याच्या पुढील विषम संख्या काय होणार आहे? x + 2. या तीनही संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 153. ठीक आहे. x - 2 + x + 2 = 153. मग किती x झाले? -x + 2 -2 + 2 कॅन्सल होतील. या ठिकाणी x 3x होतील =153. x = 153/3. 3×1=3, 3×5=15 आणि 3×1=3 म्हणजे x = 51. याचा अर्थ आपण ही जी मधली संख्या गृहीत धरली होती x, ती काय आहे? 51 आहे. तर अतिशय सोपा प्रश्न होता. दोनही पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. ओके. 10वा प्रश्न पाहूया. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती? आता पहा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या. तुम्हाला माहिती आहे सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10. मग 11 ही काय आहे? 11 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 13 ही काय आहे? ही सुद्धा विषम संख्या आहे, पण ही मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या आहे. त्यानंतर असणारी विषम संख्या आहे 15. ही आहे संयुक्त संख्या. ही काय आहे? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या. ओके. मग कोणती आहे सर्वात लहान 2 अंकी संख्या? 15. आणि सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. पहा, एकमेव मूळ संख्या आहे 2. सर्वात लहान मोठी हीच आहे 2. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. या 2 संख्येचा गुणाकार किती? 15×2 = 30 म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके. प्रश्न क्रमांक 11. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या. 2च संख्या आहेत मूळ संख्या. कोणत्या आहेत त्या? 23 आणि 29. यांची बेरीज किती? 2 2 12 आणि हातचा 1 किती? 52. या आहेत 2 मूळ संख्या. याच्यानंतर संयुक्त संख्या. मग राहिलेल्या सर्व काय आहेत? संयुक्त संख्या. 21 ते 30 मधील राहिलेल्या संयुक्त संख्या कोणत्या आहेत? 21 + 22 24 25 26 27 28 आणि 30. या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज येणार आहे 203. 203 मधून मूळ संख्यांची जर आपण बेरीज वजा केली, किती येणार आहे वजाबाकी? 3 मधून 2 गेले, 1 राहिले. इथं किती होतील? 10. 10 मधून 5 गेले, खाली राहिले 5. 1 राहील. 151. मग पर्याय क्रमांक क 151. मग कोणता ऑप्शन बरोबर आहे या ठिकाणी? फक्त क ने भाग जातो. 151ला फक्त क ने भाग जाईल. 151 ने 151 1 151
या ठिकाणी विचारलं होतं कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. 151 निशेष भाग जाईल. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. या ठिकाणी 11 व 13 ही एक जोडमूळ संख्या आहे. ओके. 41, 43 याही दोन मूळ संख्या आहेत आणि 2चा फरक असल्यामुळे जोडमूळ संख्या आहेत. या ठिकाणी 59 आणि 61 याही जोडमूळ संख्या आहेत. मग जोडमूळ संख्येची जोडी नाही असं विचारलेलं आहे. कोणती जोडी नाही आहे? पर्याय क्रमांक 1, 7 व 11. ओके. ह्या जरी दोन मूळ संख्या असल्या मात्र यामध्ये 2चा फरक नाही. त्यामुळं कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही? पर्याय क्रमांक 1. ओके. प्रश्न क्रमांक 13. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 29 व 31 या जोडमूळ संख्या आहेत. बरोबर आहे. या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे व मूळ संख्या आहेत म्हणजे या जोडमूळ संख्या आहेत. 29 व 31 या सहमूळ संख्या आहेत. बरोबर आहे. या दोन संख्यांचा सामायिक विभाजक हा आहे 1 व ज्या संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 2 हे दोन्ही बरोबर आहेत. आणि 29 व 31 या मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3ही बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क हे दोन्ही काय आहेत? अचूक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. ओके. या ठिकाणी 14वा प्रश्न आहे. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषमसंख्या यामधील फरकाचा वर्ग किती? 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या. 6वी समसंख्या आपल्याला पाहिजे आहे. याच्यामधील ही असणार आहे 38 नंबरची पहिली समसंख्या. नंतर आता किती राहिल्या? 5. 5 गुणिले 2 बरोबर 10. 68 मध्ये 10 टाकले म्हणजे 6वी समसंख्या ही 1 आणि ही 5 अशी म्हणजे 6वी समसंख्या काय येणार आहे? 78. ओके. आणि यानंतर या ठिकाणी आपल्याला 4567 नंतर येणारी 10वी विषमसंख्या. 10वी विषमसंख्या काय येणार आहे? 67च्या पुढील 10वी विषमसंख्या. या ठिकाणी 10 दोन्ही 20 बरोबर आहे. याच्यामध्ये 20 मिळवले तर किती येणार आहे? 6, 7, 8 4587. या ठिकाणी 10वी विषमसंख्या येणार आहे. या दोन संख्यांच्या फरकाचा वर्ग पाहता ही आहे मोठी संख्या. ही येणार आहे 4578. 6वी विषमसंख्या. या मोठ्या संख्येमधून ही लहान संख्या आपण वजा करू. या ठिकाणी वजाबाकीनं 17 मधून 8 गेले राहिले 9. 7 मधून 7 गेला 0 0 म्हणजे यांचा फरक येणार आहे 9 आणि 9 फरकाचा वर्ग. मग फरकाचा वर्ग येणार आहे 81. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे? 3 बरोबर. ओके. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतर त्या लगतच्या 3 मूळ संख्याची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो? पाहूया. 50 ही संख्या आहे. 50 या संख्येच्या आधीच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? याच्या आधीच्या आहे 47, 43 आणि 41 या 3 मूळ संख्या 50च्या आधीच्या. आणि 50च्या नंतरच्या मूळ संख्या आहेत 53, 59 आणि 61. या 3 संख्यांची जर आपण ॲडिशन केली तर 7, 8, 9, 10 आणि 11 10 आणि किती? 131. आणि या संख्येची जर आपण ॲडिशन केली ही येणार आहे 173. मग 173 वजा 131 यांची जर आपण वजाबाकी केली, फरक काढला
तर तो फरक येणार आहे, किती आले, 42. मग 42 या संख्येला निशेष भाग जातो. 2 ने निशेष भाग जाईल, बरोबर आहे. 3 ने निशेष भाग जाईल, 4, 5, 6. त्यांच्या कसोटीप्रमाणे अंकांची बेरीज येते 6, म्हणजे 3 नेही भाग जाईल. या ठिकाणी 4 ने भाग जाईल का, तर या संख्येला 4 ने भाग जाणार नाही आणि 7 ने भाग जातो. 7 नेही जाईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि ड, बरोबर. ठीक आहे. पुढील भागामध्ये आपण स्वाध्याय 1.2 पाहू. ओके.